नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. बातमी अशी आहे की तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी, अधिकारासाठी बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांगांच्या हितासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिलाच निर्णय त्या ठिकाणी त्यांनी जे काय आपले एकनाथजी शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री, त्यांच्याकडून मान्य करून घेतले. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये टेम्पररी दिव्यांग बांधवांचा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. तुकाराम मुंडे साहेब यांनी 2 शासन निर्णय जाहीर केले आणि त्या शासन निर्णयामध्ये टेम्पररी दिव्यांग बांधवांना पुढील कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही अशा पद्धतीचं शासन निर्णय जाहीर केलं. आणि हे शासन निर्णय दिव्यांगांसाठी अतिशय घातक होते. आणि या स्तरावरती तुकाराम मुंडे साहेब यांनी घेतलेले निर्णय रद्द करण्यात यावं आणि महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना सरसकट योजना सेवांचा लाभ दिला जावा अशा पद्धतीची मागणी उपमुख्यमंत्री जे एकनाथजी शिंदे साहेब आहे यांच्या समोर बच्चूभाऊ कडू यांनी कालच ठेवली. आणि लगेचच त्या क्षणी बच्चूभाऊ कडू यांच्या समोर एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे आपले महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना फोन केला आणि हे जो शासन निर्णय जाहीर केलाय तो शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावं आणि राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना सरसकट सेवा व योजनांचा लाभ दिला जावा. त्यामुळे त्या निर्णयाची लगेचच अंमलबजावणी होणार याविषयी कोणत्या प्रकारची मनामध्ये शंका निर्माण होता कामा नये. हा निर्णय जो बच्चूभाऊ कडू यांनी मान्य करून घेतलाय तो राज्यातील टेम्पररी दिव्यांगांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ही जी बैठक पार पाडली त्या बैठकीमध्ये आपले जे सुरेश सर आहेत, जे महाराष्ट्र राज्याचे जे काही दिव्यांग संघटनेचे सचिव आहेत आणि कोकण विभागाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या समवेत ही चर्चा झाली आणि त्यांनी सुद्धा त्याविषयी अधिकृतपणे माहिती दिली. त्यामुळे हा निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतल्या पहिला निर्णय या ठिकाणी मान्य करून घेतलाय. त्यामुळे जो 6,000ची जी मागणी आहे ती लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा ठेवून जे राज्यातील टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत त्यांना ही दिलासादायक बातमी सर्वांनी शेअर करा. यापुढे तुमचे हप्ते किंवा जे तुम्हाला जे काही सेवा लाभ दिला जातो तो नियमित स्वरूपामध्ये मिळणार अशा पद्धतीचा निर्णय उपमुख्यमंत्री यांच्याकडून झालेला आहे. त्यामुळे फक्त आता औपचारिकरित्या त्या संदर्भात जो शासन निर्णय आहे तो रद्द केला जाणार. आता पुढील आठवड्यामध्ये प्रशासकीय दिवसांमध्ये तो जो निर्णय घेतलाय तो रद्द करणार आणि सर्वांच्या हितासाठी सर्व समावेशक दिव्यांग बांधवांना योजना सेवा दिल्या जातील अशा पद्धतीची माहिती समोर येताना दिसत आहे. सदर व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.